मित्रांनो, आज आपण एक लहानसा धडा पाहणार आहोत. त्या धड्याचं नाव आहे वाक्यांचे भाग. हे दोन म्हणजे वाक्यांचे भाग दोन. एक आहे उद्देश व दुसरा आहे विधेय. हे वाक्यांचे दोन नाव आहे. म्हणजे कोणत्याही वाक्यात एक उद्देश आणि एक विधेय असल्याशिवाय वाक्य होऊच शकत नाही. साध्या शब्दात बोलायचं झालं तर कमीत कमी किती शब्दांनी वाक्य तयार होते त्याला वाक्यांचे भाग म्हणतात. आणि वाक्यांचे भाग आहेत दोन. एक आहे उद्देश आणि दुसरा आहे विधेय. उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. मग मी जेवतो, मी जेवतो, याच्यातलं मी काय येणार आहे? उद्देश. उद्देश म्हणजे कर्ता आणि हे दुसरं काय येणार आहे? विधेय म्हणजे क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. झालं साहेब, हा एक लहानसा धडा आहे. कसं माहित आहे का? वाक्य पृथक्करण एक म्हणून एक धडा आहे. उद्देश, उद्देश विस्तार, कर्म, कर्म विस्तार, विधानपूर्वक, त्यानंतर विधेय, विधेय विस्तार, असा एक मोठा धडा आहे. पण आपल्याला इथं फक्त या दोन शब्दांचे अर्थ माहित पाहिजे होते की उद्देश म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय. उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. पण प्रश्न आलेला आहे परीक्षेत याच्यावर की वाक्याचे प्रथम संघटक सांगा. म्हणजे वाक्याचे प्रथम संघटक कोण कोण आहे? उद्देश, विधेय. मग ऑप्शन मध्ये होतं वाक्याचे प्रथम संघटक सांगा. ऑप्शन पहिलं कर्ता व कर्म, दुसरं होतं कर्म व कर्ता, तिसरं होतं उद्देश व विस्तार, सॉरी उद्देश व विधेय, आणि चौथं होतं यापैकी नाही. तर वाक्याचे प्रथम संघटक कोणते? उद्देश व विधेय. मग तुम्ही म्हणसाल की एवढासा धडा कसा? साहेब ध्यानात ठेवा, आपल्याला फक्त या दोन शब्दांचे अर्थ माहिती पाहिजे होते. त्यासाठी आपण हा एक धडा केलेला आहे. त्या धड्याचं नाव आहे वाक्यांचे भाग. मग वाक्यांचे भाग म्हणजे वाक्य कमीत कमी किती शब्दांनी तयार होते? तर वाक्य कमीत कमी किती शब्दांनी तयार होते? दोन. मग इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो एस प्लस व्ही, सब्जेक्ट प्लस वर्ब, बरोबर आहे ना? एस प्लस व्ही प्लस ओ हा विषय मागे पडलेला आहे. आता ऑब्जेक्ट नसलं तरी वाक्य पूर्ण होते. मी जेवतो, आय ईट, बरोबर आहे ना? मग या यशलाच म्हणतात उद्देश आणि या व्हीला म्हणतात विधेय. पाहता यानंतरचा पुढचा भाग आहे आपला, सॉरी धडा आहे वाक्यांचे प्रकार. आता पहिला धडा घेतला आपण वर्णविचार, त्याला लागले 6 पेज. दुसरा धडा घेतला आपण तो शब्दांच्या जाती, त्याला जवळपास 10 पेज लागले, बरोबर आहे ना? 8 ते 10 पेज लागले. पण आता याच्या आधीचा धडा होता वाक्यांचे भाग, त्याला 5 मिनिटे लागले. आणि हा त्यानंतरचा धडा आहे वाक्यांचे प्रकार. पाहता वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे दोन प्रकार होतात. एक पडतो अर्थदृष्ट्या, अर्थदृष्ट्या, आणि दुसरा पडतो रचनेवरून, रचनेवरून. मग अर्थदृष्ट्याचे अनेक भाग पडतात. पहिला पडतो विधानार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य. दुसरं पडतो होकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य. तिसरा पडतो नकारार्थी वाक्य. चौथा भाग पडतो होकारार्थी, नकारार्थी, त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नार्थक वाक्य. 2 मिनिट. उद्गारार्थी वाक्य. त्यानंतर 6वे येणार आहे इच्छार्थक वाक्य. आणि 7वं येणार आहे आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थक किंवा आज्ञार्थी वाक्य. आणि रचनेवरून 3 प्रकार पडणार आहेत. पहिला पडणार आहे केवल किंवा शुद्ध वाक्य. दुसरं पडणार आहे संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य. आणि तिसरं होणार आहे मिश्र वाक्य. काय झालं? मिश्र वाक्य. पाहता वाक्यांचे प्रकार. अर्थपूर्ण शब्दांचं वाक्य तयार होते आणि त्या अर्थपूर्ण शब्दसमूहांच्या वाक्यांचे प्रकार
किती आहेत? 2. एक अर्थदृष्ट्या आणि दुसरं रचनेवरून. आता अर्थदृष्ट्या विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात एक सरळ विधान केले जाते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. सूर्य पूर्वेला उगवतो, सरळ विधान आहे. सूर्य पश्चिमेला मावळतो, सरळ विधान आहे. मी निळ्या पेनाने लिहिले, एक सरळ विधान आहे. इथं पंखा फिरत आहे, सरळ विधान आहे. ज्या वाक्यात एक सरळ विधान केले जाते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. आमच्या गावात 2 गणपती बसले होते, सरळ विधान आहे. ज्या एक सरळ विधान केले जाते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हटले जाते. दुसरं आहे होकारार्थी वाक्य. यात क्रियेचा हुकार दिसतो. काय दिसतो? यात क्रियेचा हुकार दिसतो. काय वाक्य आहे? वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. मग आता वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. त्यानंतर हे काम अवघड, हे काम अवघड आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे मला हापूस आंबा आवडतो. मला हापूस आंबा आवडत आहे. आवडतो म्हटलं तर ते जाणार आहे विधानार्थी वाक्यात. पण याच्यात काय दिसला पाहिजे? क्रियेचा होकार दिसला पाहिजे. मला हापूस आवडतो म्हटलं तर विधानार्थी वाक्य, पण आवडत आहे, बरोबर आहे ना? याच्यात क्रियेचा काय दिसत आहे? होकार दिसत आहे. मग लक्षात द्या, ज्यात एक सरळ विधान केले जाते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. तर ज्या वाक्यात क्रियेचा होकार दिसते त्याला होकारार्थी वाक्य असं म्हटल्या जाते. होकारार्थी, त्याच्या विरुद्ध नकारार्थी. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे, हा होकारार्थी. तर याचंच नकारार्थी वाक्य काय राहणार आहे मित्र? तर लक्ष द्या, वाचनाशिवाय उत्तम मित्र नाही. उत्तम मित्र नाही म्हणजे वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. आणि इथं काय म्हणते? वाचनाशिवाय उत्तम मित्र नाही. इथं आहे हा शब्द आहे म्हणून हे होकार, क्रियेचा होकार दिसत आहे. आणि इथं क्रियेचा काय दिसत आहे? नकार. आता हे काम अवघड आहे, मग मी म्हणू शकतो हे काम सोपे नाही. हे काम अवघड आहे. हे काम अवघड आहे. तर हे झालं विधानार्थी. पण हे काम सोपे नाही. इथं क्रियेचा काय दिसत आहे? होकार दिसत आहे, म्हणून याला होकारार्थी वाक्य होणार. आणि इथं क्रियेचा काय दिसत आहे? भूषण नकार दिसत आहे, म्हणून याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. साहेब माहित आहे का, इंग्लिश आणि मराठीचा थोडा इथं वेगळा विषय आहे. इंग्लिश मध्ये माहित आहे का, विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी, इच्छार्थ आणि आज्ञार्थी वाक्य आहेत. आणि त्याच्या प्रत्येकाचे 2 भाग पडतात, होकारार्थी आणि नकारार्थी. म्हणजे इंग्लिश मध्ये 2 प्रकारच नाही, तर हे उपप्रकार आहेत. काय आहे? उपप्रकार. पण मराठीमध्ये हे सगळेचे सगळे 7ही कशाचे आहेत? वाक्याच्या अर्थदृष्ट्या पडणारे 7 प्रकार आहेत. पहा आता लक्ष द्या, तिसरं वाक्य आहे. ज्या वाक्यात एक सरळ विधान केले जाते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. यात क्रियेचा होकार दर्शवला जातो, यात क्रियेचा नकार दर्शविला जातो. पण एक ध्यानात ठेवा, हा होकार असो का हा नकार असो, हे दोन्ही वाक्य तसं पाहिलं तर इंग्लिश मधल्या विधानार्थीचे उपवाक्य आहे. मग आता याच्यामध्ये गफलत होऊ शकते. याच्यामध्ये काय होऊ शकते? गफलत होऊ शकते ना, आपण कुठेतरी चुकू शकतो. आपण पहिल्यांदा सगळे वाक्य समजून घेऊ आणि त्यानंतर विधानार्थी आणि होकारार्थी आणि नकारार्थी मधला थोडा किंचित फरक आहे तो पाहू. पहा पुढचा प्रश्नार्थक वाक्य. याच्यात एक प्रश्न केला जातो, याच्यात प्रश्न केला जातो किंवा प्रश्नाचा बोध होतो. काय गीता ही कादंबरी कोणी लिहिली? झाला. काय झाला? याच्यात काय विचारला जातो? प्रश्न विचारला जातो. पहा जगी सर्व सुखी असा कोण आहे? काय विचारला जातो? प्रश्न विचारला जातो. रारंगढांग ही कादंबरी कोणाची? काय विचारला गेला? प्रश्न. यात प्रश्नाचा बोध होतो, याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. त्यानंतर उद्गारार्थी वाक्य. याच्यात भावना हा शब्द व्यक्त होतो. भावना मग पाहिलेल्या आपण मागच्या स्लाइडमध्ये. भावना किती प्रकारच्या असतात? हर्ष, शोक, दुःख, त्यानंतर जे काही असतात 9 प्रकारच्या भावना आपण पाहिल्या. सुख, दुःख या सगळ्या भावना. तर या शब्दात भावना हा शब्द व्यक्त होतो. उदाहरणार्थ काय?
अरे रे, आता उद्गारार्थी वाक्य, अरे रे वाचला तो, अरे रे वाचला तो. काय नदीच्या काठून रस्ता आहे, पण तो त्याचा जरा तोल गेला, आणि तोल गेल्यावर अरे मग अरे वाचला वाचला वाचला. म्हणजे काय माहिती आहे का, अरे रे वाचला तो. मग उद्गारार्थी वाक्य दुसरं तिसरं काहीच नसून ते केवळ प्रयोगी अव्ययाचं वाक्य आहे. कशाचं वाक्य आहे, केवळ. हा, काय माहिती आहे का, आपल्या गावातल्या चिमट्याले माहिती आहे आपल्याला 97% भेटले. किती भेटले, 97%. आपण काय म्हणतो, बापरे कुठला सुटला की मोबाईलवरच असते, तरी किती भेटले, 97%. काय झालं, अरे बापरे. हा काय झाला, उद्गार. मनातील भावना जेव्हा एका शब्दात व्यक्त होतात तेव्हा त्याला केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. आणि केवळ प्रयोगी अव्ययात हे जे पूर्ण वाक्य असते त्यालाच उद्गारार्थी वाक्य असे म्हटले जाते. आणि या वाक्यामध्ये या उद्गारवाचक शब्दानंतर या केवळ प्रयोगी अव्ययानंतर उद्गारवाचक चिन्ह दिल्या जाते. बरोबर आहे ना. त्या दिवशी सांगितलं होतं मी की आपल्या शिवाजी चौकात जर आपल्याला सलमान खान दिसला तर आपण बापरे, कोण, सलमान खान. कोण, सलमान खान. म्हणजे ज्याच्यात भावना हा शब्द व्यक्त केला जातो त्याला काय म्हणतात, उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. मग सुख असो, दुःख असो, हर्ष असो किंवा काय असो, दुःख काहीही असलं तरी त्याच्यात काय येणार आहे, त्यात ते अतिशय उच्च लेवलची परिस्थिती तिथं दिसली पाहिजे. आपण त्या दिवशी पाहिलेलं आहे. बरं, काय उद्गारार्थी वाक्यात काय, मनातील भावना जेव्हा एका शब्दात व्यक्त होतात अशा शब्दांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आपण रस्त्याने चाललो, आपल्याकडून खटखटी 7 फुटाचा साप गेला, अरे अरे बापरे केवढा मोठा साप. काय झालंय, अतिशय उच्च परिस्थिती निर्माण झाली, 7 फूट साप होता आपल्याकडे. मग अचानक आपल्याकडे एखादं लहान मुलं पडलं, आपण अरे रे रे सावध सावध, हळूहळू. मग हा अरे रे काय येणार आहे, उद्गारार्थी वाक्य. त्यानंतर पुढचा इच्छार्थ वाक्य, ज्याच्यात इच्छा व्यक्त केली आहे. मला नोकरी मिळावी, मला नोकरी मिळावी. काय वाक्य, इच्छार्थ. नोकरी झाल्यानंतर ठाकूर साहेब म्हणतात मला छोकरी मिळावी. काय मिळावी, नोकरीच. काय, नोकरी मिळावी. इच्छा काय, द्या इच्छा. भूषण म्हणते मला ऑडी गाडी मिळावी. कोणती, ऑडी. अशी तशी नाही, टपरी टुपरी अमेज किंवा डिझायर गिझायर नाही. काय पाहिजे, मिळाले ऑडी पाहिजे. मला नोकरी मिळावी, हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं, जे काही असेल हे काय येणार आहे, इच्छा व्यक्त केली जाते. आता इथं आज्ञा. आज्ञा, मुलांनो शांत बसा, ही आज्ञा आहे. मुलांनो उभे राहा, ही काय आज्ञा आहे. मुलांनो घरी जा, नाही खरंच जसा काय झाली, आज्ञा. याच्यात आज्ञा केली जाते, याला म्हणतात आज्ञार्थ वाक्य. पुन्हा आहे का, विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थ वाक्य, उद्गारार्थी वाक्य, इच्छार्थ वाक्य आणि आज्ञार्थ वाक्य. हे कशावरून पडलेल्या वाक्यांचे प्रकार, अर्थावरून. आता या मी एक एक वाक्य सांगतो, तर ते कोणत्या याचं आहे ते ओळखा या 7 मध्ये. चला, भूषण उद्या क्लासला येणार आहे, होकारार्थी. ऋतिक उद्या क्लासला येणार नाही, नकारार्थी. ऋषिकेश तू उद्या क्लासला येणार का, प्रश्न. अरे बापरे बंटी उद्या क्लासला येणार, उद्गारार्थी. बरोबर आहे ना. काय, क्लासला यावं ना न यावं हे विश्वजितने ठरवावे. इच्छा आहे करायची यावं, आणि माझी आहे मी उद्या क्लासला यावंच लागणार, आज्ञा. काय झाली, आज्ञा. पण सगळ्यांनी क्लासला या, विधान. काय झालंय, विधान. लक्षात येऊन आलं तुमच्या. मग पादा, सूर्य पूर्वेला उगवतो, विधानार्थी वाक्य. सूर्य पूर्वेला उगवतो, विधानार्थी वाक्य. उद्या सूर्य पूर्वेला उगवणार नाही, उद्या सूर्य पूर्वेला उगवणार आहे, होकारार्थी वाक्य. सूर्याला मी विचारलं जसं. त्यानंतर पुढचा प्रश्नार्थ वाक्य. उद्या सूर्य पूर्वेला उगवणार का, प्रश्नार्थ. पुढचं उद्गार, अरे बापरे उद्या सूर्य पूर्वेला उगवणार आहे. काय, उद्गारार्थी. हा, इच्छार्थ. उद्या सूर्याने पूर्वेला उगवावे. इच्छा आहे माझी उद्या सूर्याने पूर्वेला उगवावे. आणि आता मी काय माहिती आहे का, देवाचंही देव झालेला. उद्या सूर्याने पूर्वेला नाही, ए सूर्या उद्या पूर्वेला उगव. काय होणार आहे, कशाला घेऊन आलं,
मग वाक्य आहे, आता लक्ष द्या, मला गोड आवडत नाही, उद्या किंवा आज आहे, आज पाऊस येणार नाही. चला पहिलं वाक्य सांगा कोणतं आहे. मला गोड आवडत नाही, हा नकारार्थी, आणि आज पाऊस येणार नाही, दोन्ही हा. तर लक्षात ठेवा, मी काय सांगितलं होतं की या तिघांमध्ये काय माहित आहे का, कोणतं वाक्य विधानार्थी, वाक्य विधानार्थी असतात आणि त्याचे दोन उपप्रकार इंग्लिशमध्ये होकारार्थी नकारार्थी असतात. पण इथं तसं नाही, इथं विधानार्थी वेगळा आहे, होकारार्थी वेगळा आहे आणि नकारार्थी वेगळा आहे. मग आता नाही म्हटलं की आपल्याला काय वाटते, नकारार्थी, याच्यात जाऊ नका. आता ज्या वेळेला क्रिया करण्यास नकार दिला, ज्या वेळेला क्रिया करण्यास नकार दिला, मज्जाव केला, मज्जाव म्हणजे करू नका म्हटलं, तेव्हा वाक्य नकारार्थी, तेव्हा वाक्य नकारार्थी. आणि जेव्हा एखादी विशिष्ट परिस्थिती सांगितलेली असेल, काय सांगितलेली असेल, परिस्थिती सांगितलेली असेल, तेव्हा वाक्य विधानार्थी. मला गोड आवडत नाही, याच्यात क्रियेचा नकार आहे. आला भूषण, घ्या दादा गुलाबजाम, म्हणतो भूषण मला गुलाबजाम आवडत नाही, किंवा मला गोड आवडत नाही, म्हणजे मी क्रियेला काय केला, याच्या नकार केला, म्हणजे क्रियेचा नकार आहे आणि त्याला मी मज्जाव केला की वाढू नको. लक्षात घेऊन आला, थोडं किंचित फरक आहे. आणि साहेब दोन्हीचे दोन्ही प्रश्न एमपीएससी ला आलेले आहेत, परीक्षेत आलेले आहेत. हा, मला गोड आवडत नाही, मला गोड आवडत नाही, मी नकार दिला, मी काय दिला, नकार दिला. मग ही परिस्थिती माझ्या हाती आहे ना, अरे मला आवडत नाही तर मी खात नाही, मग मी समोरच्याला काय केला, मज्जाव केला. म्हणजे ही परिस्थिती माझ्या हातात असून मी याला नकार दिला, म्हणून हे नकारार्थी. आज पाऊस येणार नाही, आता मी काय म्हणतो, आज काय चक्क वातावरण आहे, आज पाऊस येणार नाही, माझ्या हाती का बटन आहे का, दाबलं की काय बंद, पाऊस दाबलं की चालू आहे का माझ्या हाती, नाही. ती एक परिस्थिती आहे, पण परिस्थितीवर आपलं कंट्रोल असते का, नाही. तर जेव्हा परिस्थिती व्यक्त केल्या जाईल, जेव्हा परिस्थिती व्यक्त केल्या जाईल, जरी वाक्य नकार दर्शक दिसलं तरी ते वाक्य काय असणार आहे, विधानार्थी वाक्य आहे. मग पुन्हा लक्ष द्या, या तिघांमधला विषय, क्रियेचा होकार दिसला तर होकारार्थी वाक्य, क्रियेचा नकार दिसला तर नकारार्थी वाक्य. पण कधी, जेव्हा क्रियेचा नकार किंवा मज्जाव दर्शवला जातो आणि ते क्रिया कोणाच्या हाती असली पाहिजे, स्वतःच्या हाती किंवा विशिष्ट घटकाच्या हाती. ही समजा परिस्थितीचा नकार असला, आज पाऊस येणार नाही, आज पाऊस येणार नाही, काय झालंय, विधानार्थी. आज पाऊस येणार आहे, विधानार्थी. कारण की परिस्थितीचं वाक्य हे आपल्यावर क्रियेचा होकार नकार नसतो. यात एक सरळ वाक्य आहे, काय, मी सरळ बसलेला आपल्या चौकात, शिवाजी चौकात, म्हटलं मी आज पाऊस येणार नाही, एक स्थिती सांगितली, आज पाऊस येणार आहे, एक स्थिती सांगितली. स्थिती लक्षात येऊन आली का, जे स्थिती माझ्या हाती नाही अशी स्थिती, बरोबर आहे. पण पुढचं वाक्य आहे, मला गोड आवडत नाही, मग खाऊ नको, मला गोड आवडत नाही, साहेब नकारार्थी, कारण की हे स्थिती माझ्या हाती आहे, बरोबर, लक्षात येऊन आलं. आणि त्यानंतर मला गोड आवडत आहे, होकारार्थी वाक्य, मला गोड आवडत आहे, होकारार्थी वाक्य. मग आवडते तर खाणं 10 गुलाबजाम, बरोबर आहे ना. लक्षात येऊन आलं तुमच्या. इथं परिस्थिती आहे, तर इथं काय आहे, मज्जाव आहे, आणि क्रिया करण्यास मी काय करत आहोत, नकार करत आहोत. इथं क्रिया करण्यास नकार येत आहे, इथं क्रिया करण्यास नकार येत आहे का, मी त्या पावसाला म्हणून राहिलो का तू थांबून तो पाऊस, मी म्हटल्यावर थांबणार आहे का, नाही. इथली क्रिया मी अडवू शकतो, इथली क्रिया माझ्या हाती नाही. म्हणजे परिस्थिती संबंधित असल्यास विधानार्थी वाक्य. सूर्य पूर्वेला उगवतो, परिस्थिती आहे, अरे सूर्य पूर्वेला उगवतो, परिस्थिती आहे ना. परिस्थिती दर्शक वाक्य हे होकार असो का नकार असो, या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणा. आणि ज्यात फक्त काय दिसला पाहिजे,
तर नकार क्रिया दिसली आणि ते नकार क्रिया मज्जाव केलेली क्रिया आपल्या हाती असली तर त्याला नकारार्थी वाक्य म्हणा. मी इतकं रेटून का सांगत आहे, हे दोन्ही परीक्षेत आलेले आहेत. 99% लोकांनी नाही नाही दिसल्याबरोबर काय मारलेलं आहे, नकारार्थी. आता आपण मारणार आहोत का, नाही. आपण एक लक्षात ठेवा, क्रियेचा नकार आणि मज्जाव जर आपल्या ताब्यात असेल तर ते वाक्य नकारार्थी. पण वाक्य नकारार्थी दाखवत आहे, नाही दाखवत आहे, पण ते परिस्थिती आपल्या हाती नाही, मग काय होणार आहे, ते विधानार्थी वाक्य. काय होणार आहे, विधानार्थी. म्हणजे एका साध्या शब्दात बोललं ना तर विधानार्थी वाक्यात इन्व्हॉल्व कोण आहे, विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. पण कशाशी संबंधित, परिस्थितीशी संबंधित. पण क्रियेचा होकारार आणि क्रियेचा नकार या दोन मध्ये होईल. नक्की लक्षात आलं. हा, आता एक वाक्य आणखी घेतो मी. बघा, वाक्य आहे, भूषण उद्या गावाला जाईल. विधानार्थ जाईल, एक सरळ विधान आहे ना. पहिलं प्रॉपर्टी त्याची काय, किंवा एक सरळ विधान. भूषण उद्या गावाला जाईल, विधानार्थी वाक्य. भूषण उद्या गावाला जाणार नाही, नकारार्थी वाक्य. भूषण उद्या गावाला जाणार आहे, होकारार्थी. त्यानंतर सॉरी पुढचा आहे उद्गारार्थी. प्रश्नार्थ. भूषण तू उद्या गावाला जाशील, प्रश्नार्थ. उद्गारार्थ. हा, भूषण गावाला जाईल, कारण की भूषण मागच्या 10 वर्षात गावाला गेलेला नाही, त्यामुळे मी घालतो भूषण गावाला जाईल. अरे उद्गार आहेत ना ते, मग भूषण गेल्यानंतर मी उद्गारार्थी चिन्ह मारेल. त्यानंतर विचारतात, मग भूषण तुला गावाला जावं वाटते, इच्छा ना, जावे वाटते, इच्छा आणि आज्ञा. भूषणच्या बाबा म्हणतात, भूषा उद्या गावाला जा. काय झालंय, आज्ञार्थी वाक्य. नक्की लक्षात आलं. आता इतकं रेटून घ्यायचं कामच नाही. 5वी पासून आलेले आहे. किती पासून सोबती राहिले ते, 5वी पासून. मास्टर मॅट करते, आय राईट अ लेटर, आय राईट आय इट अ मँगो. मला आंबा आवडतो, मी आंबा खातो, मी पत्र लिहितो. हे तेच वाक्य आहे ठाकूर साहेब. पाहता हे झाले अर्थदृष्ट्या. आता पुढचं आहे रचनेवरून. कशावरून, रचनेवरून. रचनेवरून 3 प्रकार आहेत. किती आहे, 3 प्रकार रचनेवरून. केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्याला केवळ वाक्य, शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्य असे म्हणतात. एकच उद्देश म्हणजे एकच कर्ता आणि एकच विधेय म्हणजे एकच क्रियापद असते त्याला केवळ वाक्य असे म्हणतात. मग आता एक ध्यानात ठेवा, इकडचे वाक्य इकडे गेले तरी त्यांचा प्रकार बदलणार आहे. पाहता, भूषण आंबा खातो, भूषण आंबा खातो. या वाक्यात भूषण हा एकच उद्देश आहे. त्यानंतर खातो हे एकच क्रियापद आहे किंवा विधेय आहे. मग ज्या वाक्यात एकच उद्देश एकच विधेय असते त्याला केवळ वाक्य असे म्हणतात. सूर्य पूर्वेला, सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पूर्वेला उगवतो. या वाक्यात सूर्य हा एकच कर्ता आहे आणि उगवतो हे एकच क्रियापद आहे. म्हणजे जे विधानार्थी वाक्य आहे ना त्याला इकडे काय म्हणतात, केवळ किंवा शुद्ध किंवा साधे वाक्य असे म्हणतात. पण विधानार्थी वाक्याची व्याख्या, ज्या वाक्यात एक सरळ विधान केले जाते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. तर इथं बा काय म्हटले जाते, ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला केवळ वाक्य असे म्हणतात. नक्की लक्षात आलं. हा, चला आता पुढचं आहे संयुक्त वाक्य. आता संयुक्त आणि मिश्र वाक्य इंग्लिश मध्ये तेच आहे, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स. बरोबर, सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स इंग्लिश मधले तेच आहे, ज्यांनी आपल्याला नेहमी त्रास दिलेला आहे. कारण की हे इकडचे तर असेच येतात आपल्याला, असर्टिव्ह, त्यानंतर हे जे काही असले एक्सक्लेमेटरी, हे तर असे आपण झोपीत सोडू. पण नेहमी टेन्शन देणारे हे तेच लोक आहेत. काय, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. आता लक्ष द्या, पहिल्यांदा व्याख्या लक्ष द्या. ज्या वाक्यात एकच उद्देश एकच विधेय असते त्याला केवळ वाक्य म्हणतात. दुसरं संयुक्त वाक्य. जेव्हा दोन वाक्य हे समान व स्वतंत्र दर्जाची असतात, जेव्हा जोडलेली दोन वाक्य हे स्वतंत्र व समान दर्जाची असतात त्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात.
स्वतंत्र व समान. म्हणजे पहिलं वाक्य रद्द केलं तर दुसऱ्यावर परिणाम नाही, दुसरं वाक्य रद्द केलं तर पहिल्यावर काही परिणाम होणार नाही. मी घरी गेलो, मी घरी गेलो आणि पाऊस सुरू झाला. मी घरी गेलो आणि पाऊस सुरू झाला. आता पहिलं वाक्य काय, मी घरी गेलो. दुसरं वाक्य काय, पाऊस सुरू झाला. लक्ष द्या. आता मी हे वाक्य रद्द केलं. पहिलं वाक्य आहे मी घरी गेलो. वाक्याचा अर्थ ऋषिकेश पूर्ण झाला का नाही? मी घरी गेलो झाला. बरं दुसरं वाक्य पाऊस सुरू झाला. मी घरी गेल्यावर बटन दाबलं होतं नाही. म्हणजे हे वाक्य त्या वाक्यावर आधारित नाही ना, हे वाक्य त्या वाक्यावर आधारित नाही. मग जेव्हा एक वाक्य दुसऱ्या आधारावर आधारित नसते आणि दुसरं वाक्य पहिल्यावर आधारित नसते, अशाला संयुक्त वाक्य म्हणतात. म्हणजेच दोन प्रधान वाक्य, दोन मुख्य वाक्य जेव्हा जोडली जातात तेव्हा त्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात. दोन स्वतंत्र व समान दर्जाची वाक्य जे एकामेकांवर आधारित नसतात त्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात. चला आता बघा पुढचा आहे मिश्र वाक्य. या वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य जोडले जाते, त्याला म्हणतात मिश्र वाक्य. म्हणजे एक वाक्य महत्वाचं असते आणि त्याच्यावर आधारित दुसरं वाक्य असते, किंवा पहिलं कमी महत्वाचं असते आणि दुसरं जास्त. म्हणजे साध्या वाक्यात एका घरात दोन भाऊ आहेत, एका घरात दोन भाऊ आहेत, दोघंही नोकरीवर आहेत, तर एकामेकाला पैसा मागतील का? एक पोलीस आणि एक तलाठी, दोघंही एकामेकाला पैसा मागतील का? नाही. मग दोघंही स्वतंत्र आहेत, समान आहेत, बरोबर आहे ना? तर हे संयुक्त वाक्य. पण दोघं भाऊ आहेत आणि एक नोकरीवर लागलेला आणि एक नोकरीवर लागलेला नाही, त्याला म्हणतात मिश्र वाक्य. म्हणजे एक दुसऱ्यावर किंवा दुसरा पहिल्यावर आधारित. लक्षात येऊन आलं तुमच्या? पाहता वाक्य आहे कालिदास म्हणून एक कवी होते. पहा कालिदास म्हणून एक कवी होते. वाक्य पहिला आहे कालिदास आणि दुसरा आहे एक कवी होती. आता हे जे आहे ना, हे अव्यय आहेत, माहिती आहे तुम्हाला? उभयान्वयी अव्यय आहेत. काय ते? दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. मग कालिदास म्हणून एक कवी होते, एक कवी होते, सॉरी पहा कालिदास म्हणून एक कवी होते, हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य. याच्यातलं कालिदास हे प्रधान वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? प्रधान किंवा यालाच म्हणतात मुख्य वाक्य आहे. आणि कवी होते हे गौण वाक्य आहे किंवा कमी महत्वाचं वाक्य आहे. मग आता लक्ष द्या, मी वाक्य म्हटलं कालिदास. कालिदास म्हटल्याबरोबर आपल्याला आठवतो तो संस्कृत कवी कालिदास, ज्याला शाकुंतल, ऋतुसंहार, मेघदूत, त्यानंतर अभिजात शाकुंतल, जे काही असे अजरामर ग्रंथ ज्या लेखकाने लिहिलं त्याचं नाव आहे कालिदास. कालिदास म्हटल्याबरोबर आपल्याला डोळ्यासमोर काय होऊन जाते? वाक्य कंप्लीट होऊन जाते, कालिदास, बरोबर आहे? आता दुसरं वाक्य सचिन म्हणून एक खेळाडू आहे. सचिन म्हणून एक खेळाडू आहे, हा म्हणून काय झाला? उभयान्वयी अव्यय. मग सचिन हे वाक्य आणि एक खेळाडू हे एक वाक्य आहे. आता बघा ऋषी सचिन, सचिन म्हटल्यानंतर तुला आठवलं ना? अरे वाक्य पूर्ण झालं. सचिन म्हटल्यानंतर कोणालाही सचिन दुतोंडे नाही आठवत. सचिन म्हटल्यानंतर सचिन तेंडुलकरच आठवतो आपल्याला, बरोबर आहे ना? म्हणजे याच्यातलं हे पहिलं वाक्य कसं आहे? महत्वाचं वाक्य आहे. नामी काव्य आहे ना म्हणतात, नामी काव्य. कालिदास असो का सचिन असो, वाक्य पूर्ण झालं. मग आता बा या वाक्यांवर, या कालिदास या वाक्यावर हे वाक्य अवलंबून आहे. कालिदास काय रे? कालिदास म्हणून एक कवी होते. मग आता लक्ष द्या, आता दोन्ही वाक्य स्वयंपूर्ण आहेत का पाहू. जर स्वयंपूर्ण असले तर संयुक्त, आणि जर एकावर एक अवलंबून असले तर हा. चला कालिदास प्रधान वाक्य आहे. का प्रधान वाक्य आहे? वाक्य उच्चारल्याबरोबर अर्थबोध झाला, आपल्या मेंदूला काहीतरी मेसेज गेला की क्लिअर आहे. कालिदास म्हटल्यानंतर ते काळ्या रंगाचे जे आपल्या महाराष्ट्रात जे काही कवी होते ते झालं. कालिदास म्हटल्यानंतर क्लिअरिटी आली, बरोबर आहे?
मग पुढे हे झालं प्रधान वाक्य. आता एक कवी होते. सांगा बरं, कालिदास म्हटल्यानंतर वाक्याचा अर्थ आला. चला, एक कवी होते. कोण होते? बंटी. एक कवी होते. सांगा ना, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? नाही. म्हणजे हे वाक्य अर्थासाठी कोणावर अवलंबून आहे? या पहिल्या वाक्यावर. म्हणजे हे वाक्य याच्यावर अवलंबून आहे, एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून आहे, म्हणून त्याला म्हणतात मिश्र वाक्य. सचिन. सचिन म्हटल्यानंतर सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळताना दिसते, 6 मारताना. बरोबर आहे ना? वाक्य पूर्ण. मग एक खेळाडू आहे, वाक्य पूर्ण आहे का? नाही. हे वाक्य या वाक्यावर कशासाठी आधारित आहे? अर्थ पूर्ण करण्यासाठी आधारित आहे. म्हणजे जेव्हा दोन वेगळे वाक्य असतात ते एकामेकावर अवलंबून असतात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य म्हणा, आणि एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर आधारित असेल तर त्याला मिश्र वाक्य म्हणा. नक्की हा पहा, आता लक्ष द्या मित्र. हा विषय आपला झालेला आहे. कसा? ऐका, एकदम आपण घेतलं होतं मागच्या पिरियड मध्ये व्हॅन वही. बोला बोला जरा. व्हॅन वही. उभय म्हणजे दोन किंवा अधिक आणि अन्वय म्हणजे संबंध. दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. दोन शब्द, दोन किंवा अधिक असा शब्द वापरला होता. दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आणि या उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा पडतो गौणत्व सूचक. कोणता? गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. चला लक्ष द्या, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आणि हा प्रधानत्व सूचक वाक्य म्हणजे काय घेतलं होतं आपण? की अर्थाच्या दृष्टीने किंवा दोन समान व स्वतंत्र दर्जाची वाक्य ज्या उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. आणि त्याचे किती प्रकार आहेत? 4. पहिला घेतला होता समुच्चय बोधक. अरे बोला ना जरा. समुच्चय बोधक. दुसरा घेतला होता आपण, चला बोला बोला, विकल्प बोधक. विकल्प बोधक. तिसरा घेतला होता आपण न्यूनत्व बोधक. आणि चौथा घेतला होता परिणाम बोधक. म्हटलं होतं ठाकूर साहेब मी की परिणाम म्हणजे काय, जे आपण आता बघत आहोत. बरोबर आहे ना? त्यासाठीच गंमत मध्ये काय म्हणत असतो आपण ते परिणाम बोधक. हे 4. आणि त्यानंतर इथं काय घेतलं होतं? गौणत्व सूचक म्हणजे जेव्हा अर्थासाठी एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर आधारित असते तेव्हा त्याला गौणत्व सूचक वाक्य म्हणतात. एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययाला गौणत्व सूचक वाक्य असे म्हणतात. आणि त्याचे एकूण किती प्रकार सांगितले होते? 4. पहिला घेतला होता आपण स्वरूपदर्शक. कोणता घेतला होता? स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय. त्यानंतर मित्र आपण दुसरा घेतला होता कोणता? कारण दर्शक उभयान्वयी अव्यय. त्यानंतर तिसरा घेतला होता आपण उद्देश. काय घेतला होता आपण? उद्देश दर्शक उभयान्वयी अव्यय. आणि चौथा घेतला होता आपण तो म्हणजे बोला बोला संकेत दर्शक उभयान्वयी अव्यय. मित्र त्याच दिवशी सांगितलं होतं मी तुम्हाला की प्रधानत्व सूचक वाक्य हे नेहमी संयुक्त वाक्य असतात. कोणते वाक्य असतात? संयुक्त वाक्य. आणि जेही वाक्य गौणत्व सूचक असतात ते वाक्य मिश्र वाक्य असतात. कोणते असतात? मिश्र वाक्य. मग आता थोडी रिव्हिजन. मग ते समुच्चय असो, विकल्प असो, न्यूनत्व असो का परिणाम असो, हे 4ही आले संयुक्त. आणि स्वरूप, कारण, उद्देश आणि संकेत हे 4 आले तर मिश्र. मग मी एक वेळ तुम्हाला हा धडा रिव्हिजन मारून देतो. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अव्ययाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अव्ययाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर दोन समान व स्वतंत्र दर्जाची वाक्य ज्या अव्ययाने जोडली जातात त्या दोन स्वतंत्र व समान दर्जाची वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययाला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. मग तर एक प्रधान आणि एक गौण वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययाला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे संयुक्त वाक्य असतात, तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय हे मिश्र वाक्य असतात. ज्याचा हा धडा चांगला त्याला हे सहज कळून जाईल. मग आता एक एक पाहू. समुच्चय बोधक म्हणजे काय?
समुच्चय म्हणजे मिलाप किंवा बेरीज. जेव्हा एका वाक्याच्या अर्थात दुसरं वाक्य भर टाकण्याचं काम करत असेल तेव्हा त्याला समुच्चय बोधक वाक्य असे म्हणतात. आई आणि बाबा बाजाराला गेले. माहितीत भर पडली ना. समुच्चय म्हणजे मिलाप किंवा बेरीज. माहितीत भर पडत असेल, त्याच्यात मिलाप होत असेल, त्याच्यात अधिक होत असेल, बेरीज होत असेल, त्याला समुच्चय बोधक. आई आणि बाबा बाजाराला गेले, मिलाप झाला, बेरीज झाली, मग हे वाक्य काय येणार आहे? समुच्चय बोधक. विकल्प बोधक. विकल्प बोधक म्हणजे हे किंवा ते दोघांपैकी एकाची निवड करणे असा अर्थ अभिप्रेत असेल तेव्हा त्याला विकल्प बोधक असे म्हणतात. आई किंवा बाबा बाजाराला जातील, काय येणार आहे? विकल्प बोधक. त्यानंतर न्यूनत्व बोधक. याच्यात काहीतरी उणीव किंवा कमतरता असते आणि त्या उणीव किंवा कमतरता असते तेव्हा त्याला न्यूनत्व बोधक वाक्य असे म्हणतात. आणि या वाक्यात पहिल्या वाक्यात उणीव असते आणि त्या उणीवेचं स्वरूप हे पुढच्या वाक्यात असते, त्याला न्यूनत्व बोधक वाक्य असे म्हणतात. गड आला, गड आला पण सिंह गेला. न्यूनत्व काहीतरी काय याच्यात कमतरता आहे. गमतीत त्या दिवशी आपण म्हटलं होतं की ऋतिकच्या नामुकाचा कार्यक्रम चांगला झाला पण पाणी जरा जास्तच थंडे होते. काय झालं? उणीव आणली ना त्याला काहीतरी. म्हणजे याच्यात काय केले जाते? थोडी उणीव होते. भारताने सामना जिंकला पण मालिका गमावली. सचिनने शतक झळकावले पण सामना गमावला. तर सचिनवर नेहमी आरोप होत होता, लोक म्हणत होते ह्या स्वतःसाठी खेळत. अरे स्वतःसाठी नव्हता खेळत तो माणूस. पण आता न्यूनत्व बोधक. याच्यात काहीतरी काय? उणीव. मोडेल पण वाकणार नाही, न्यूनत्व आहे ना. मग त्यानंतर परिणाम. पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम हा पुढच्या वाक्यात दिसत असेल, पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम हा पुढच्या वाक्यात दिसत असेल तर त्याला परिणाम बोधक. परिणाम बोधक उभयनिष्ठ असे म्हणतात. राहुलने अभ्यास केला म्हणून तो नोकरीवर लागला. परिणाम आहे पहिल्या वाक्यातील क्रियेचा पुढच्या वाक्यात. राहुलचे एक गणित चुकले अतएव त्याला 2 गुण कमी मिळाले. पहिल्या वाक्याचा क्रियेचा परिणाम आहे. भाऊचं एक गणित चुकलं म्हणून असताना 2 मार्क काढले. यंदा कर्तव्य नाही तस्मात वधू परीक्षा नाही. मग तस्मात म्हणजे भाऊला यंदा लग्नच करणं नाही तर मुली पाहण्याचा प्रोग्राम नाही म्हणते 2-4 वर्ष, त्याला म्हणतात परिणाम. काय म्हणतात त्याला? परिणाम बोधक. पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम पुढच्या वाक्यात. मी खूप अभ्यास केला म्हणून मी यशस्वी झालो. अरे यशस्वी लोक बोलतात ना असं. तर हा काय? पहिल्या वाक्यात काहीतरी क्रिया केली त्याचा परिणाम घडी आता काय करत आहे? भोगत आहे. मग त्याला म्हणतात पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम पुढच्या वाक्यात दिसत असेल तर त्याला परिणाम. नाक दाबले की तोंड उघडते. परिणाम. मग ऐका, त्या दिवशी सांगितलं होतं मी तुम्हाला समुच्चय बोधक, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. याचे अर्थ जरी समुच्चय म्हणजे मिलाप किंवा बेरीज, विकल्प म्हणजे हे किंवा ते दोघांपैकी एकाची निवड, न्यूनत्व म्हणजे उणीव किंवा कमतरता आणि परिणाम म्हणजे जे आपल्याला माहिती आहे. परिणाम म्हणजे काहीतरी केलं की त्याचे जे काही परिणाम भोगावे लागतात त्याला परिणाम म्हणतात. पण याचे मी काही अव्यय सांगितले होते. आणि आणखी वनी शिवाय. आणि आणखी वनी शिवाय हे समुच्चय बोधकचे आहे. विकल्प बोधकचे अगर अथवा किंवा वा नाही तर असे काही शब्द घेतले होते आपण. काय? देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढभाव. अगर अथवा किंवा वा नाही तर की असे शब्द आले तर विकल्प. काय? कुणी निंदा वा वंदा आमचा हसविण्याचा धंदा. त्यानंतर उत्कृष्ट लोणचे कुणाची? तुमची, नाहीतर आमची. म्हणजे इथं आणि आणखी वनी शिवाय हे सांग. इथं काय? अगर अथवा किंवा वा नाहीतर की. त्यानंतर न्यूनत्व. न्यूनत्व मध्ये आपण 5 शब्द घेतले होते. पण, परंतु, किंतु, बाकी, परी. पण, परंतु, किंतु, बाकी, परी. मग हे झालं न्यूनत्व. आणि याचं घेतलं होतं आपण म्हणून, अतएव, तस्मात, त्यामुळे, याच करिता, याले तर परिणाम बोधक म्हणूनही याच्यामध्ये घेतला होता आपण. त्यानंतर स्वरूप. पहिल्या वाक्यातील क्रियेचे स्वरूप. पहिल्या वाक्याचं स्वरूप जेव्हा पुढचं वाक्य व्यक्त करते तेव्हा त्याला स्वरूप दर्शक वाक्य असे म्हणतात. काय? 1 डझन म्हणजे 12. कालिदास म्हणून एक कवी होते. बरोबर आहे ना. म्हणजे पहिल्या वाक्य हे प्रधान वाक्य आणि त्याचं स्वरूप पुढचं वाक्य. 1 डझन. 1 डझन म्हटल्यानंतर डोळ्यासमोर आला आपल्या काय आहे. आणि काय आहे? 1 डझन पूर्ण वाक्य. म्हणून
एक डझन म्हणजे 12 आणि तो 12 जे आहे ना 12 ते गौण वाक्य. त्यानंतर कालिदास म्हणून एक कवी होते. कालिदास हे प्रधान वाक्य आणि त्याच्यावर आधारित ते गौण वाक्य. म्हणजे पहिल्या वाक्याचं स्वरूप पुढचं वाक्य सांगते. शिवाजी म्हणून शहाजीचे पुत्र होते. लक्ष द्या, पहिलं वाक्य आहे शिवाजी, मग पुढे म्हणते म्हणून झालं उभ्या आणि वेगळे. मग शिवाजी हे पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य शहाजीचे पुत्र होते. मग शहाजीचे पुत्र कोण होते? शिवाजी. म्हणजे एक वाक्य हे दुसरं वाक्य कोणत्या वाक्यावर अवलंबून आहे? पहिल्या वाक्यावर. म्हणून काय झालं ते गौणत्व सूचक वाक्य. गौणत्व सूचक वाक्य हे मिश्र वाक्य असतात. लक्षात येऊन झालं तुमच्या. मग आपण याचे 4 अवयव घेतले होते मित्र. म्हणजे, म्हणून, की. गुरुजी म्हणाले की आता अभ्यासाला लागा. परीक्षेत एवढंच येत. काका म्हणाले की आता तरी मेहनत कर. बरोबर आहे ना. म्हणजे हे स्वरूप दाखवते काय. आणि चौथं घेतो तो म्हणजे, म्हणून, की, अंजे. विनंती अर्ज ऐसा की जे. अरे अर्ज लिहिताना आपण करतो ना वृषण असं. विनंती अर्ज ऐसा की जे. कॉमा आमच्या गल्लीत बरोबर कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही, नाल्या बरोबर बुजवलेलं नाही, त्या लवकर ब्लॉक होणार आहेत. अशा कंप्लेंट आपण काय करतो ना महानगरपालिकेत. मग विनंती अर्ज ऐसा की म्हणजे सांगायचं आहे ते भाऊ भूषण पुढे लिहिते. बरोबर आहे ना. की पूर्ण घरानं जे काही लावायचं आहे ते त्या कीच्या नंतर. म्हणजे पहिल्या वाक्याचं स्वरूप पुढचं वाक्य व्यक्त करते. दुसरं आहे कारण दर्शक. कारण काय हो? कारणचे सांगितलं तर कारण की, का की. काय आज क्लास लवकर चालू झाला कारण की सर्व वेळेवर आले. काय झालं? कारण. त्यानंतर मला हाच पेन हवा कारण की तो माझा आवडता पेन आहे. काय काही सांगते म्हणून ना. काय मला हाच पेन हवा का की तो स्वदेशी आहे. म्हणजे कारण, का की, कारण की हे शब्द काय येणार आहे? गौणत्व सूचकचे. आणि गौणत्व सूचक म्हणजेच मिश्र वाक्य होते. त्यानंतर उद्देश. याच्यात काय दिसला पाहिजे? उद्देश. काय वाक्य आहे. नोकरी मिळावी म्हणून रवी खूप अभ्यास करतो. रवी कधी अभ्यास करतो? नोकरी मिळावी म्हणून रवी खूप अभ्यास करतो. उद्देश आहे ना. अभ्यास करण्याचा उद्देश काय त्याचा? नोकरी मिळावी. काय उत्पादन वाढावे म्हणून शेतकरी फवारणी करणार आहे. उत्पादन वाढावे म्हणून शेतकरी फवारणी करणार आहे. मग याच्यातलं पहिलं वाक्य हे काय असते माहिती आहे का? इच्छा. सॉरी, याच्यातलं पहिलं वाक्य याच्यात काहीतरी इच्छा असते. नोकरी मिळावी. त्यानंतर उत्पादन वाढावे. हे जे काय याच्यात काय भारत स्वतंत्र व्हावा म्हणून क्रांतिकारकांनी प्राणार्पण केले. पहिल्या वाक्यात काहीतरी इच्छा असते, काही उद्देश असतो, पण ते उद्देश पुढच्या वाक्यात व्यक्त होतो. त्यानंतर संकेत. जर अमुक झाले तर तमुक होते, त्याला म्हणतात संकेत. जर पाऊस आला तर आजचा फवारा वाया जाईल. संकेत आहे का? संकेत आहे. जर अभ्यास केला ठाकूर साहेब, जर अभ्यास केला तर यशस्वी व्हाल. बरोबर आहे ना. संकेत आहे. जर फक्त गोष्टी केल्या तर यशस्वी होणार नाही. काय हा? संकेत. जर तर काय ठाकूर साहेब आपली मैत्रीण आपल्याला म्हणते, जर तू लवकर आला की आपण बागेत जाऊ. काय तू लवकर आला की आपण बागेत जाऊ. समजा तू लवकर आला तर बागेत जाऊ, अन्यथा जाऊ नाही अशी ते सांगते. संकेत आहे. लेट जाऊ नका. म्हणजे याच्यात विशिष्ट काय दाखवली जाते? नाही तर काही लोकांना काय वाटते, जर तर जेव्हा तेव्हा जसे तसे आले कीच काय होणार आहे? संकेत. अरे की म्हणून येते ना. तू लवकर आला की आपण शेगावला जाऊ. संकेत आहे. तू उशिरा आला तर घरीच राह. बरोबर आहे ना. संकेत आहे. लक्षात येऊन आलं तुमच्या. याच्यात विशिष्ट संकेत दिलेला राहतो. मग एकदम सोपा विषय. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम, उदक वाक्य, प्रधानत्व वाक्य असतात. आणि प्रधानत्व वाक्य हे वा झालं. त्यानंतर मिश्र वाक्य. स्वरूपदर्शक, कारणदर्शक, उद्देशदर्शक, संकेतदर्शक वाक्य हे गौणत्व सूचक वाक्य असतात. आणि गौणत्व सूचक वाक्य हे मिश्र वाक्य असतात. काहीच नाही. आता तुम्ही 2-2 मिनिटात ओळखू शकता. पाहता, मी घरी गेलो आणि पावसास सुरुवात झाली. आणि या शब्द कशाचा आहे? समुच्चय. मग समुच्चय कशात येणार आहे? संयुक्त मध्ये. समुच्चय येणार आहे प्रधानत्व. प्रधानत्व काय? हा काय
गेले आपले नारद मुनीचं काम माहिती असेल, तुम्ही नाटकं पाहिली असेल तुझे, सगळं चांगलं चालू असते, पण त्या नारद मुनी असा तेल टाक्या असते, त्याला गमतच नाही बरोबर. हा काय सगळं कारभार कैलासावर तर चांगला चालू राहतो. आता गणपती उठले ना, बस झालं, जाते तो शंकर या त्या कैलासावर. आणि कैलासावर कधी जातात, शंकर महाराज बाहेर गेले, शंकरची बाहेर गेली की मग तिथं पोचतात. पण पोचल्या नारायण नारायण, मग पार्वती माता त्यांचं काय करते, स्वागत करते, या 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 मुलीवर या. मग चल आपले नारद मुनीचं कामच आहे कै काढणं. आता ते काय म्हणतात, माते कैलासावर सर्व आनंदी आनंद आहे, काय पुत्र संपदा, वा 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 वा, कार्तिक काय, गणपती काय, असं तसं मस्त गोष्टी करते. पण पण हा सगळं चांगलं चालू आहे, पण गणपतीला एवढा मान दिसत नाही. इथं झालं टाकलं ते काय झालं, पण गणपतीला इथं मान दिसत म्हणजे कमी दिसत आहे, म्हणजे टाकलं काय त्यानं तेल. मग काय झालं, या कैलासावर गणपा सर्व आनंदी आनंद आहे, पण गणपतीला थोडा कमी मान मला दिसत आहे. कोणतं वाक्य येणार आहे, न्यूनत्व. आणि न्यूनत्वबोधक वाक्य हे प्रधानत्व सूचक, आणि प्रधानत्व सूचक वाक्य म्हणजे संयुक्त आणि मिश्र ठरवण्याच्या आधी काय ठरवा, प्रधानत्व का गौणत्व, आणि मग रट्टा मारायचा संयुक्त का मिश्र. लक्षात येऊन आला का, गड आला पण सिंह गेला, संयुक्त. पहिल्यांदा सांगायचं न्यूनत्व, मग संयुक्त. मी खूप अभ्यास केला म्हणून मी पास झालो, परिणाम. आणि परिणाम वाद काय आहे, संयुक्त वाक्य. माझे 4 गणित चुकले त्यामुळे माझा निकाल नापास आला, परिणाम आहे. माझे 4 चुकले ना, 5च प्रश्नाची परीक्षा दिली, 4 चुकले तर गडी काय झाला, नापास. पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम पुढच्या वाक्यात दिसला. चला पुढचं वाक्य आहे काय, जर वृषभ तू लवकर आला तर मी उद्या तुला नोट्स देईन, संकेत. आणि तू उशीर आला तर देणार नाही. त्यानंतर पाहता, जेव्हा पाऊस येईल तेव्हा हिरवळ पसरेल, मिश्र वाक्य. अरे संकेत आहे ना, आणि जर पाऊसच नाही आला तर हिरवळ होणार नाही. जरी मी विदेशात गेलो तरी देशाची संस्कृती विसरलो नाही. काय येणार आहे, मिश्र. संकेत पहिल्यांदा संकेत सांगा, मग मिश्र होऊन आपोआप. त्यानंतर काय, थंडी मिळावी म्हणून पंखा चालू आहे, थंडी मिळावी म्हणून पंखा चालू आहे. उद्देश आहे ना पंखा चालू असण्याचा. थंडी मिळावी, वावीवे लागलं की काय येणार आहे, उद्देश. आणि उद्देश आला की ते उद्देशदर्शक वाक्य काय येणार आहे, मिश्र वाक्य. लक्षात येऊन राहिला कुशल. हा काय, कुशल 4 दिवस तू गैर होता कारण की तू गावाला गेला होता. काय आलं, कारण आलं तर काय, मिश्र वाक्य. लक्षात येऊन राहिला तुमच्या. काय माहिती आहे का, साध्या वाक्यातून क्लिअरिटी खूप क्लिअर येते. मग वाक्यांचे प्रकार 2, अर्थदृष्ट्या, रचनेनुसार. अर्थदृष्ट्या होकारार्थी विधानार्थी वाक्य, याच्यात एक सरळ विधान केलं जाते. दुसरं होकारार्थी वाक्य, यात क्रियेचा होकार दिसतो. तिसरं नकारार्थी वाक्य, याच्यात क्रियेचा नकार दिसतो. चौथं प्रश्नार्थ वाक्य, यात प्रश्नाचा बोध होतो. 5वं उद्गारार्थी वाक्य, याच्यात भावना हा शब्द व्यक्त होतो. 6वं इच्छार्थक वाक्य, याच्यात इच्छा व्यक्त केली जाते. आणि 7वं आज्ञार्थी वाक्य, याच्यात आज्ञा व्यक्त केली जाते. आणि त्यानंतर रचनेवरून हे किती हो, 3. ज्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला केवळ शुद्ध किंवा साधे वाक्य म्हणतात. त्यानंतर संयुक्त वाक्य. ऐका आता, संयुक्त वाक्य जे 2 वाक्य हे स्वतंत्र व समान दर्जाची असतात आणि त्यांना जोडले जाते तेव्हा त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. किंवा जे वाक्य आणि, अन, आणखी, व, नि, शिवाय, अगर, अथवा, किंवा, वा, नाहीतर, की, पण, परंतु, किंतु, बाकी, परी, म्हणून, सबब, तस्मात, अतएव, च्यामुळे या उभयाने अव्याने जोडली जातात त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. या प्रधानत्व सूचक उभयाने अव्याने जोडली जातात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. मी काय केलं रे ऋषी, मी समुच्चय, त्यानंतर विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम या सगळ्यांचे काय हे घेतले तुमच्या लेखन अव्यय लिहिले. आणि त्यानंतर मिश्र वाक्य म्हणजे काय, एक प्रधान आणि एक गौण वाक्य जेव्हा जोडले जाते तेव्हा त्याला मिश्र वाक्य म्हणतात. आणि मिश्र वाक्य हे
मिश्र वाक्य हे म्हणजे म्हणून की जे, कारण कारण की का की, म्हणून सबब तस्मात याच करिता, जर तर जसे जसे जेव्हा तेव्हा की म्हणून अशा गौणत्व सूचक उभ्याने व्यव्याने जोडली जातात, त्यांना मिश्र वाक्य असे म्हणतात. अशा प्रकारे आपला एक महत्वाचा धडा इथं संपलेला आहे. फक्त मित्र तेवढे एक ध्यानात ठेवा की काय, मला गोड आवडत नाही, आणि दुसरं आज पाऊस येणार नाही. कोण आहे हो? मला गोड आवडत नाही हे वाक्य काय येणार आहे? तर हे वाक्य येणार आहे नकारार्थी. कोणतं वाक्य येणार आहे? नकारार्थी. का नकारार्थी? कारण की याच्यात क्रियेचा नकार आहे, क्रियेचा नकार आहे. तर आज पाऊस येणार नाही, आज पाऊस येणार नाही, याच्यात परिस्थितीचा नकार आहे. तर जेव्हा परिस्थितीचा नकार असतो म्हणजे एखादी विशिष्ट परिस्थिती असते, आणि याच्यातून काय येत आहे आपल्याला लक्षात येऊन राहिलं तुम्हाला, हे व्यक्तीवर आधारित आहे, हे निसर्गावर आधारित आहे. इथं फक्त पोझिशन दिसत आहे, तर इथं आपली आवड निवड दिसत आहे. आवड होकारार्थी असलं तर होकारार्थी, आवड नकारार्थी असली तर नकारार्थी. मला गोड आवडत आहे होकारार्थी, मला गोड आवडत नाही नकारार्थी. या नकार किंवा मज्जा व्यक्त झाला म्हणून याला नकारार्थी होणार. आज पाऊस येणार नाही, आज पाऊस येणार नाही वाक्य जरी नकारार्थी आहे, वाक्य दिसत जरी नकारार्थी आहे, तरी ते नकारार्थी नाही, कारण की ते एक सरळ विधान आहे. काय साधे लोक बसले, आज चक्क बाय आज काही पाऊस येणार नाही, याच्यात काय नकार आहे? यात नकार नाही ना, याच्यात परिस्थिती काय झाली व्यक्त झाली. याच्यात आवड निवड झाली तर त्याला नकारार्थी होणार, पण परिस्थिती व्यक्त झाली तर त्याला विधानार्थी वाक्य होणार. काय होणार? विधानार्थी. फक्त ऑप्शन मध्ये नसलं विधानार्थी तर मग नकारार्थी मारलं तर चालेल. चला नक्की लक्षात आलं. अशा प्रकारे आपला एक महत्वाचे 2 धडे आज संपलेले आहेत. वाक्यांचे भाग 2, उद्देश आणि विधेय. त्यांना वाक्यांचे प्रथम संघटक म्हटलेले आहे, आणि त्यानंतर पुढचा धडा घेतला आपण वाक्यांचे प्रकार. तुम्हाला सांगितलं होतं मी, पहिला धडा वर्णविचार 6 दिवस गेला, त्यानंतर मागचा शब्दांच्या जाती 10 दिवस 10 पिरियड गेला. आता एका दिवशी 2 झाले. आता पुढे मराठी व्याकरण असंच आहे, एका दिवशी 2 3 क्वचित एखाद्या वेळेस मोठे धडे असले तर लागतील 1-2 दिवस, पण सहसा लवकरच होणार आहे. या